चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. सरपंच चषक 2025 दुसरी रात्र दुसरी रजनी तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा करूया सहर्ष स्वागत. आणि पहिला बॉल लॅप शॉट खेळण्याचा प्रयत्न, इम्प्रोवाइज करायचं होतं, अगोदरच शफल झाले, मात्र बॅट बॉल मध्ये अजिबात संपर्क झाला नाहीये. खर तर प्रितेश जे कोपरोली संघाचे संगणक आहे, खर तर जेव्हा नाबेकाडीमध्ये स्पर्धा होती आणि त्यांचं आम्ही जेव्हा मनोगत घेतलं होतं टॉसच्या वेळी, त्याने खूप महत्वपूर्ण माहिती खरं तर संघाबद्दल दिली होती, त्याबद्दल चर्चा राहील या बॉल नंतर. यावेळेस यॉर्कर लाईनचा बॉल अगदी सन्मान दिलाय, फॉलो थ्रू मध्ये अडवलं. तर प्रितेश यांनी सांगितलं की खरं तर या बाजूला जे क्रीडांगण आहे ते अगदी 360 आहेत आणि योग्य निगा त्या क्रीडांगणाची राखली. अन्यथा आमच्याकडे आम्हाला क्रीडांगण नाही, आम्ही शेतामध्ये खेळपट्टी तयार करतो आणि तिकडे सराव करतो. आणि अशा खडतर परिस्थितीमधून कोपरोली संघ गेल्या काही वर्षांमध्ये भरपूर प्रभावित करणारा संघ ठरला या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. हाफ ट्रॅकर बॉल अगदी बॅटचा फेस ओपन केला होता, बॉलला ढकललं ते गलीमध्ये आणि धाव मिळाली 1. त्यामुळे हा खडतर प्रवास आणि भरपूर मेहनत करत कोपरोली संघाचे सर्व खेळाडू करतात. आणि प्रितेशने मगाशी देखील उल्लेख केला की काही खेळाडू इंजुअर आहेत, काही नोकरी निमित्ताने अनुपस्थित आहेत, तरी देखील जे काही खेळाडू अवेलेबल आहेत त्यांच्यावर विश्वास दर्शवून अनेक स्पर्धांमध्ये आपण पाहतोय कोपरोली संघ अगदी नाविन्यपूर्ण कामगिरी करत आलाय. याही मॅच मध्ये बघूया आता काय परफॉर्मन्स राहील, कारण समोर आहे सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघाचं आव्हान, एक तगडं आव्हान. याही पर्वामध्ये किंबहुना याही सीझन मध्ये चिंचपाडा संघाचा परफॉर्मन्स चांगला पाहायला मिळाला आपल्याला. खोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफला आहे खेळाडू, सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. चांगली सुरुवात करतोय तो संकेत पाटील आपल्या चिंचपाडा टीम साठी. पॉवर प्लेचा षटक हातात असताना आतापर्यंत 2च धावा खर्च केल्यात. पहिले 2 बॉल डॉट आले, त्यानंतर 2 सिंगल काढण्यात आले. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन आहे क्रीडांगणाच्या मध्ये, पण आतापर्यंत डोकेदुखी ठरलं नाहीये ते चिंचपाडा टीम साठी. पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन असताना धावांपासून थोडंसं लांब ठेवलं त्यांना. खोलवर टप्प्याचा बॉल खोलून काढलाय, शॉट एक्स्ट्रा कव्हरला, खराब फिल्डिंग, बॅकअप येत आहे ते लॉंग ऑफ वरून आणि चांगल्या पद्धतीने बॉल अडवले. खरं तर बॉल जेव्हा स्टॉप करण्याचा प्रयत्न झाला शॉट एक्स्ट्रा कव्हरला, मनोज बॉलची गती थोडीशी कमी झाली, एफर्ट्स होते त्यांचे, बॉल नक्कीच पूर्णपणे स्टॉप करता आला नाही त्यांना. रन मिळाली ती 2, स्कोर पुढे सरकला तो 4 आणि शेवटचा बॉल पहिल्या ओव्हर मधील. हो पुन्हा एकदा इम्प्रोव्हायझेशनल स्ट्रोक, इथे कनेक्शन तितकंच चांगलं नाहीये आणि ते फलंदाज निखिलला देखील माहिती आहे. शेवटच्या बॉलवर आली सिंगल, निखिल ठेवतोय स्ट्राईक स्वतःकडे आणि धावसंख्या आहे ती बिनबाद 5. हॅलो, दरम्यानच्या काळात कोपरोली संघ म्हटलं की आपल्याला एक नाव आठवतं, कोपरोली गावचा एक गोड आवाज समालोचक नवनाथजी म्हात्रे यांच्याकडून शुभेच्छा आल्या. तसेच त्यांचे चिरंजीव कुमार अक्षर नवनाथ म्हात्रे आणि अक्षता नवनाथ म्हात्रे यांच्याकडून या शृंखलेसाठी आणि कोपरोली संघासाठी भरभरून शुभेच्छा आल्या. धन्यवाद नवनाथजी म्हात्रे. ओटू कॉम्बॉक्स. भरपूर दिग्गज खेळाडू आपण पाहतोय या टेनिस बॉल क्रिकेटने दिले, दिग्गज समालोचक, दिग्गज पंच, दिग्गज स्कोरर आणि प्रत्येकाचा नामोल्लेख आपण पाहतोय आत्मारामजी म्हात्रे सर यांच्या माध्यमातून केला जातो. टेनिस क्रिकेट म्हटलं की अगदी मैत्रीपूर्ण संबंध आपण पाहतोय जपले जातात. किंबहुना आज आम्ही या क्रीडा व्यासपीठावर समालोचन करतोय, आपण एकमेकांना ओळखतोय, याची एकमेव दुवा जो आहे तो आहे म्हणजे क्रिकेट. आज तुम्ही तुमचा मोबाईल उघडा, त्यामधील 70 ते 80% कॉन्टॅक्ट हे तुमच्या क्रिकेट या खेळाशी निगडीत असतील. हे दिले आपल्याला क्रिकेटने. मॅचच्या दिशेने जातोय आपण. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात, प्रारंभ, पहिला बॉल, खोलवर टप्प्याचा डायरेक्ट हिट आपण पाहतोय. मिडॉनला खेळाडू तैनात होते, रोशन पाटीलने प्रयत्न केला मात्र यश भेदू शकले नाहीत. सुलभ केनी याला आपण पाहतोय, टीमचा कॅप्टन, आणि दुसऱ्या ओव्हर मध्ये आपण पाहतोय तो आलाय. स्कोर पुढे सरकतोय 6 धावा, 6 रन्स ऑन बोर्ड. पहिल्या ओव्हर मध्ये 5 आल्या. विकेट गमावली नाहीये निखिल आणि साहिल अजूनही मैदानाच्या आतमध्ये, मात्र धावा अजून आलेल्या नाहीयेत आणि त्या धावा इथे नितांत आवश्यक असतील त्या कोपरोली 11 कोपरोली टीमला.
शरीरापासून थोडासा दूर, अवे फ्रॉम द बॉडी, योग्य रणनीती, फलंदाजाच्या रडार पासून वाचण्याचा प्रयत्न, सुलभ किनीच्या माध्यमातून चांगला बॉल डिलिव्हर केला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल ऐकवेरा इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून अगदी वाईड लाईनच्या आतमधून. वन्स अगेन स्विंग अँड मिस कम्प्लिटली. यावेळेस गती जास्त, गती प्रदान, वेगवान पद्धतीने बॉल डिलिव्हर केला. सुलभ किनी आपण पाहतोय कमी कालावधीमध्ये चिंचपडा संघासाठी एक महत्वपूर्ण गोलंदाज म्हणून त्याने प्रभावित केलंय. आणि याही मॅच मध्ये इथे स्लोवर ऑन बॉल, फ्लॅट फटका आहे, गॅप मध्ये बॉलला ढकलत असताना खेळाडू आहेत, चांगले प्रयत्न. टाळ्यांचा गजर तुम्ही पाहायला मिळतोय आपल्याला क्रीडांगणावर. ओमकार शेवटच्या मोमेंटला बॉलला आतमध्ये ढकलण्यामध्ये झाला तो यशस्वी. इम्पॉर्टंट आहे कारण गोलंदाज प्रयत्न करतात आणि क्षेत्ररक्षकांची अशी साथ त्यांना अपेक्षित असते. धावसंख्या पुढे सरकली, 8 धावा, बिनबाद 8, 8 for none. कोपरोली 11 कोपरोली. थोडी संघर्षमय सुरुवात आहे, मात्र इथे अजून एक फटका फसत असताना नाही पोहोचणार. दूर राहतील खेळाडू, धावा मिळतील या बॉलवर 2. प्रॉपर टायमिंग नव्हतं, टायमिंग थोडस चुकलं, एलिव्हेशन भरपूर मिळालं, पॉवर कमी पडली. बघा या अगोदरच्या बॉलवर जर चौकार अडवण्यात आला त्याचा ऍक्शन रिप्ले आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळेल ऐकवेरा इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून. ओ लाजवाब, लाजवाब एफर्ट्स ओमकारच्या माध्यमातून. 10 धावा धावफलकावर. ओ सूचित करण्याचा प्रयत्न होता, टॉपेज लागली होती. लेग स्लिपला खेळाडू, फ्लाय स्लिपला खेळाडू तैनात होता दिनेश गायकवाड. चांगले प्रयत्न, बॉलची गती रोखली, अन्यथा पाठीमागे निश्चित चौकार गेला असता. शेवटच्या बॉलवर आल्या 2 धावा, 2 षटकांचा केस संपलाय आणि कोपरोली 11 कोपरोली बिनबाद 12 या धावसंख्येवर. धावा दिल्यात. हॅलो, दरम्यानच्या काळात या स्पर्धेला शुभेच्छा आणि सदिच्छा देण्यासाठी सन्माननीय सुभाष शंकर म्हात्रे यांचं आगमन होते. त्यांचं हृदयाच्या अंतःकरणापासून स्वागत केलं जातं आणि त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. धन्यवाद. संकेत पाटील पहिल्या ओव्हरमध्ये 5 दिल्या होत्या, आता पॉवर प्ले संपलाय आणि इथे मात्र इम्प्रोव्हायझेशनल स्ट्रोक, लॅप शॉट लेग स्लिपच्या डोक्यावरनं फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर पहिल्याच बॉलवर संकेतवर केला प्रहार आणि आलाय चौकार. नेहमीच जास्त टेनिस क्रिकेटला ज्यांचं फार मोठं योगदान असतं असे सुभाष म्हात्रे यांचं आगमन झालं. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन व्यासपीठाची शोभा वाढवावी. धन्यवाद. हो, पुन्हा एकदा लॅप स्कूप इम्प्रोव्हायझेशनल स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, पण प्रत्येक वेळी तुम्हाला यश मिळणार नाही आणि तुमच्याकडे तेवढा एकच फटका नाही रन मिळवण्यासाठी. तुम्ही वारंवार तो प्रयत्न करणार, गोलंदाज अंदाज घेणार आणि गोलंदाजीच्या अँगल मध्ये करणार बदल. धावसंख्या 16 रन्स विदाउट लॉस. पहिल्या बॉलवर आपण पाहतोय चौकार, त्यानंतर केलं बीट, आला डॉट बॉल. हो, इथे काय फटका सजवलाय, मनगडाचा वापर केलाय, टेक्निकचा वापर केलाय, टायमिंग प्रॉपर दाखवलंय आणि डीप पॉइंटला भेदून बॉलला पाठवलंय. येतोय दुसरा चौकार. फलंदाज निखिल म्हात्रे करता हा फटका पाहिल्यानंतर आठवण झाली सूर्यकुमार यादवची, जेव्हा इंग्लंड मध्ये T20 मध्ये त्याने अर्धशतक झळकावलं होतं. असेच फटके मारले होते त्याने.
पुन्हा एकदा बॅटचा फेस ओपन केला, योग्य मुवमेंटला बॉल चालला, थर्ड मॅनला फंबलिंग झालीये, दुसरीचा प्रयत्न प्रचंड वेगाने, तिसरीचाही प्रयत्न होणार, ओव्हर थ्रो झाला. बॅकअप कुठे होता? बॅकअप बाउंड्री लाईन पाशीच थांबले होते, त्यांना पुढे येणं गरजेचं होतं कारण विकेट किपर कडे थ्रो दिला जातोय, मात्र बॅकअप तिथे पाहिजे. आणि एक होती तिथे दोन, दोनाच्या झाल्या तीन आणि तिहेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकलंय. 23 विदाउट लॉस. यावर मध्ये भरपूर प्रमाणामध्ये धावा होत आहेत. तुम्ही पाहता ऑनस्क्रीन A1 जोडी संकेत पाटील, रोशन पाटील या अगोदरच्या बॉलवर डिस्कशन, सल्ला मसलत, हितगुज कान मंत्र दिला जात असताना रोशन कडून. फील्ड प्लेसमेंट मध्ये बदलाव होत असताना डावकरताचा फलंदाज साहिल. 23 धावा, तिसरं षटक, 2 बॉल अजूनही येणं बाकी. चला मॅचला गती द्या चिंचपाडा संघ, भरपूर वेळ आपण घेऊ नका फील्ड प्लेसमेंट लावण्यासाठी. निखिल म्हात्रे 10 बॉल 16, साहिल पाटील 6 बॉल 7, विकेट गेली नाही, सेट झाले, मोमेंटम थोडासा बनवलाय. ज्या पद्धतीने यावर मध्ये 2 चौकार ठोकले ते निखिल म्हात्रेने, इम्प्रोव्हायझेशनल स्ट्रोक दोन्ही पाहायला मिळाले. इथे खोलवर टप्प्याचा बॉल होता, बॉल चालला तो अगदी पाठीमागे, एकच धाव मिळणार आहे. साहिलची बॅट थोडीशी शांत पाहायला मिळाली, मात्र त्याला स्ट्राईक रोटेट करायचंय. स्ट्राईक रोटेशनचं काम इथे इम्पॉर्टंट राहील कारण निखिलने थोडासा रिदम पकडलाय, अजूनही त्याचं काम पूर्ण झालं नाही की संघाला एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत त्याला घेऊन जायचंय. अजूनही चांगले तगडे फलंदाज मध्ये थांबलेत, तेही त्यांच्या टर्नची वाट पाहत आहेत. त्यामुळे आता रिस्क घेणं आवश्यक आहे. आता चान्सेस तुम्हाला घ्यावे लागतील कारण 5 षटकांची लढत आहे. शेवटचा बॉल या ओव्हर मधील. यावेळी चांगला फटका, गॅप मध्ये बॉलला ढकलत असताना आणि खेळाडू पोहोचले, प्रयत्न पडलेत कदाचित अपुरे आणि बॉल मात्र पंचांच्या निर्णयाकडे राहील लक्ष. यस, खेळाडू स्वतः सांगतायत हा चौकार शेवटच्या बॉलवर. 30 षटकांचा खेळ संपलाय आणि कोपरोली 11 कोपरोली संघ जाऊन पोहोचलाय बिनबाद 28. दोन्ही संघांना विनंती केली जाते की आपण नाणेफेकी करण्यासाठी आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधावा. धन्यवाद. ओंकार होता खरं तर, चांगला ऑफ ड्राईव्हचा फटका सजवला तो निखिल म्हात्रेने. बॅकफूट वरनं जात असताना बॉडी वेट ट्रान्सफर दिलं, क्रीजचा पुरेपूर वापर केला, अगदी क्रीज मध्ये घुसले, डेप्थ मध्ये घुसले क्रीजच्या आणि तो चौकार मिळवला. धावा पाहिजे होत्या आणि त्या धावा आल्या तिसऱ्या ओव्हरमध्ये. 3 चौकार त्या ओव्हरमध्ये आपण पाहिले. धावसंख्या 28, 28 प्रोजेक्टेड स्कोर 46 इथे पाहायला मिळतोय. पहिल्या मॅच मध्ये चेस करण्यात आला होता हा स्कोर, 45 धावांचा पाठलाग करण्यात. इथे काय घडलंय? खराब चेंडू आणि खराब विकेटच्या पाठीमागे फिल्डिंग. धावा मिळतात या बॉलवर तब्बल 5. सतीश मिसळ आले होते आपण पाहतोय. चौथ्या ओव्हरमध्ये व्हाईट बॉल, त्यामध्ये विकेट किपरला बीट केलं बॉलने, फ्लाय स्लिप होतं, त्यालाही संधी मिळाली नाही आणि बॉल सरळ गेला तो 5 धावांसाठी. साहिल आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला, डावकरताचा फलंदाज आहे. स्कोर पुढे सरकतोय 33 धावा, 33 रन आल्यात. तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय तब्बल 16 धावा आल्या होत्या, ज्यामध्ये 3 चौकार, 1 तिहेरी धाव आणि 1 सिंगल आणि 1 डॉट बॉल. आणि तिथे मोमेंटम शिफ्ट झाला. हँड अँड आय कोऑर्डिनेशन आता चांगलं पाहायला मिळालंय दोन्ही फलंदाजांचं आणि पार्टनरशिप आता डोकेदुखी बनत चालली ती सुनील स्पोर्ट्स चिंचपड टीमसाठी. हो, हाफ ट्रॅकर बॉल होता, हुक मारण्याचा प्रयत्न, नॉन स्ट्राईकला क्रीज सोडली होती आणि पंच काय दर्शवत आहेत? यस यस, चला पंचांनी काय दर्शवलंय? व्हाईट बॉल, 1 फॉर द ओव्हरचा इशारा आणि फिल्डिंग टीमने त्याला केलंय चॅलेंज. चला तिसरे पंच आता इन ऍक्शन येतील.
आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला. एक रिव्ह्यू आपण प्रत्येक संघाला प्रत्येक इनिंग मध्ये दिलाय, वाईट नो बॉल आणि रनआउट साठी. त्यामुळे पंचांनी सांगितले व्हाईट बॉल आणि फिल्डिंग टीम अर्थात सुने स्पोर्ट चिंचपडा आणि केलं याला चॅलेंज. संदीप पाटील सर आमचे तिसरे पंच मदत घेतील आयक्विरा इव्हेंट्स लाईव्हची आणि योग्य निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. इट्स अ व्हाईट बॉल. तर चेंजपाडा संघ तुम्ही रिव्ह्यू गमावलाय, पुन्हा रिव्ह्यू तुम्हाला या इनिंग मध्ये मिळणार नाही. भरपूर हाईट होती आणि 1 फॉर द इयर्स ओव्हरचा इशारा केलाय. स्कोर पुढे सरकलाय 34 धावा 34 विदाउट लॉस. साहिल सध्या खेळतोय 7 चेंडू 8, निखिल मात्रे 11 चेंडू 20. चांगला बॉल चांगला बॉल. ही लाईन परेशान केली, या लाईनवर अडचणीत आणलंय साहिलला. पूर्णपणे त्याचं लक्ष विचलित केलं या लाईनने. पहिल्या ओव्हर पासून हीच लाईन हाताळली गोलंदाजाने त्याच्या विरुद्ध आणि तिथे मात्र बॅट बॉलचं कनेक्शन त्याचं झालं नाहीये. डॉट बॉल आला, फुलटॉस बॉल. बॉलला मात्र पाठवलंय का, गेलाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅग्निफिसेंट अँड मॅसिव्ह हिट, षटकार. धावसंख्या 40 रन्स. साहिलने वेळ घेतलाय आणि आता गिअर शिफ्ट केलाय. इथे टॉप एज आणि केलाय परतवार तो सतीशने दिले चोख प्रत्युत्तर. पहिला धक्का कोपरो 11 कोपरो टीमला. साहिल बाद. आणि कॅच टिपल्यानंतर विकेट किपरचं तुम्ही फ्रस्ट्रेशन पाहिलं किरणचं, ज्या पद्धतीने त्याने बॉल फेकला. आणि त्यालाही मात्र माहितीये की आता ही पार्टनरशिप ब्रेक होणं इम्पॉर्टंट होतं. उशिरा का होईना ती पार्टनरशिप ब्रेक झाली. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये एज लागली आणि त्यानंतर फ्रस्ट्रेशन किपरच्या माध्यमातून. क्रिकेटमध्ये इमोशन्स खूप आपण पाहतो इन्व्हॉल्व असतात खेळाडूंच्या माध्यमातून. विकेट आली तरी तुम्हाला इमोशन्स पाहायला मिळतात, चौकार षटकार आले तरी इमोशन्स तुम्हाला पाहायला मिळतात. चरण मात्र न्यू बॅटर 40 धावा स्कोर कार्ड वर 1 विकेट गमावली आहे. चौथं षटक मार्गस्थ आहे. 3 बॉल झाले, 3 बॉल अजूनही बाकी आहे. सामन्याला गती द्यावी ही विनंती राहील दोन्ही संघांना. इट्स अ बीमर गॉल. भरपूर हाईट अबोव द वेस्ट साइड. पुन्हा टाकावा लागेल. रूपम स्मृती कोपरोली 11 कोपरोली हा संघ तुम्ही पाहताय सध्या बॅटिंग करत असताना. या नावाने हा संघ क्रीडांगणाच्या आतमध्ये उतरलाय. बीमर आलाय, स्कोर पुढे सरकलाय 41. पुढचा बॉल असेल फ्री हिटचा. चरण म्हात्रे नामी संधी आणि क्लीन बॉल मात्र फ्री हिटचा बॉल आहे. फ्री हिटचा बॉल होता, खरं सोडून दिला होता शेवटच्या मुवमेंटला चरणने हा बॉल. भरपूर सफल झाले अगोदर ऑफस्टिकच्या बाहेर आणि बॉल सर विकेट वर जाऊन उधळलाय. फ्री हिट होता त्यामुळे फलंदाज असेल सेफ आणि आला तो डॉट बॉल. 41 ला 1 आहे. विकेट आली थोडासा मोमेंटम आता चिंचपाडा संघाच्या बाजूने झुकला थोडासा. धावसंख्येला ब्रेक लागला, लगाम लागला, कारण निखिल मात्र स्ट्राईक पासून वंचित राहिला या ओव्हर मध्ये आतापर्यंत. त्याचा स्ट्राईक वर आणणं इम्पॉर्टंट आहे. नवीन फलंदाजही मोठे फटके मारू शकतो. टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं की 11व्या क्रमांकाचा खेळाडू देखील चौकार षटकार मारण्याची क्षमता ठेवतो. 41 ला 1. सतीश मिसाळ भरपूर लांबलंय षटक. नो बॉल, व्हाईट बॉल, फुलटॉस बॉल. कनेक्शन लाजवाब आहे. बॉल चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. ट्रिमंडस टायमिंग, षटकार.
टाकला आणि त्याला फुल टोलवलं ते लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चरण म्हात्रेने ठोकला एक दमदार षटकार. स्लोवर ऑन बॉल कमी गतीने टाकला आणि इथेच चकवलं आणि डॉट बॉलने ओव्हरची केली समाप्ती. ती म्हणजे सतीश मिसाळने 4 षटकांच्या समाप्तीनंतर 47 धावा 1 विकेट. पुन्हा इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न. लॅप शॉट लेग बायचा इशारा आले पंचांच्या माध्यमातून. मला वाटतं 4 वेळा हा प्रयत्न केला निखिल मात्रेने. एकदाच त्याला यश मिळालं या फटक्यामध्ये आणि आता 3 वेळी त्याचे प्रयत्न फसले. इथे लेग बायच्या स्वरूपात 1 झाली. धावसंख्या 48-48. चला विकेट हॅट्रिक आली तर हल्दी ग्रुप यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज दीपेश केणीला देण्यात येईल विकेट हॅट्रिक साठी. स्कोर 48. नेक्स्ट बॉल स्लोवर ऑन बॉल होता. आडव्या बॅटने पूल मारलाय आणि जजमेंट चुकलंय. काय घडतंय क्रीडांगणाच्या आतमध्ये. बॉल सीमा पार ऑन साइड क्लिअर करतोय. चौकार. भरपूर अगोदरच ते पुढे सरसावले. 1 बाउन्स झाल्यानंतर बॉलने हलकासा टर्न केलं, वळसा घेतला आणि बॉल गेला तो सीमारेषे पलीकडे. 52 धावा स्कोर कार्डवर. सांघिक अर्धशतक पूर्ण झालंय रूपम स्मृती कोपरोली 11 कोपरोली संघाचं. 52 ला 1. चरण म्हात्रे 5 बॉल 10. निखिल म्हात्रे 12 बॉल 20. दीपेश केनी अंतिमचे 4 चेंडू घेऊन पहिल्या सत्रातील प्रेक्षकांची गर्दी तुम्ही पाहताय. हुतात्मा मैदान जासई निमित्त आहे सरपंच चषक 2025. स्लोवर ऑन बॉल हा चांगला बॉल आहे आणि इथे काय घडतंय. विकेट येत असताना आपल्याला पाहायला मिळते रनआउटच्या स्वरूपामध्ये आणि बाद होतोय तो निखिल म्हात्रे. मात्र विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक हळदी ग्रुप कडनं 3000 रुपये दिलं जाईल ते दीपेश केनीला जर विकेट हॅट्रिक आली तर. शरण आपल्याला पाहायला मिळतो स्ट्राइकला. स्कोर आहे 52. स्लोवर ऑन बॉल पीक केलंय त्याला आणि पाठवलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. फिल्डर इज जस्ट अ स्पेक्टेटर आउट देयर. बॉल गोइंग अँड गोइंग फॉर द मॅक्सिमम.
भले बाद झाला असेल निखिल, मात्र जसा क्रीडांगणाच्या आतमध्ये घुसलाय ना चरण, दणालन सोडलंय क्रीडांगण. 7 चेंडू आणि 16 धावा, एकूण धावसंख्या 58 आणि अजूनही 2 बॉल शिल्लक. पुनरागमन करेल का दीपेश या बॉलवर? हाफ ट्रॅकर बॉल नाही थांबणार, मात्र फिल्डर बॉलच्या खाली आणि इथे टिपला जातोय झेल आणि संपवला जातोय तो चरण मात्रेचा खेळ. पद्धतीने हा फटका खेचला होता. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहिला, मागच्या पायावर जोर दिला, बॉडी वेट ट्रान्सफर केलं आणि पुल मारला. आता तिकडे सिद्धेश होता तैनात. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये मागच्या पायाचा अजिबातच मोमेंटम काही नव्हतं. मोमेंट एक पाय फक्त पुढे गेला. बॉल कनेक्ट करत असताना स्टिकरला बॉल लागला आणि त्यामुळे बाउंड्री लाईन पार करू शकला नाही. मात्र छोटी मात्र प्रभावशाली इम्पॅक्टफुल इनिंग ज्याला आपण म्हणतो ती खेळून गेला तो मैदानाच्या बाहेर. चरण मात्रे 8 चेंडूमध्ये 16 धावांची आणि इम्पॉर्टंट राहिली ती इनिंग. शेवटचा बॉल 58 धावा. यानंतर केला जाईल टॉस. एकता बंगारपडा विपक्ष स्मायरा 11 सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव. इम्पॉर्टंट मॅच यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल. सध्या आपण पाहतो शेलगर स्पर्धेमध्ये करता अंतिमचा सामना सध्या खेळतात पारगाव संघ. तिकडे रजनी क्रिकेट स्पर्धा मगाशी प्रसाद बोरसरांनी खूप चांगला उल्लेख केला. भरपूर रजनी स्पर्धा उरण आणि पनवेल आणि उर्वे नोड मध्ये सध्या सुरू आहेत. 58 ला 3. अंतिमचा बॉल पहिल्या सत्रातील प्रितेश मात्र इन बॅटर ऑन स्ट्राइक. चला जास्त वेळ घेऊ नका चिंचपाडा संघ. प्रितेश पाटील साठी आपण पाहतोय बॉल होता. शेवटचा बॉल खरं तर कनेक्ट झाला नाही व्यवस्थित आणि रन मिळणार नाही कोणती. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. धावसंख्या थांबली ती 58 वर आणि 59 रनचं लक्ष राहील या मॅच मध्ये ते सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा या टीम समोर. आणि जशी मात्र दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. ऐकूया प्रसाद भोई सरांचा आवाज. आपल्या पाहुण्यांचं गोड स्वागत करावं. बंगारपाडा गावचे संतोषजी दमडे साहेबांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही स्वागत करत आहोत. वस्त्रालंकार, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. धन्यवाद साहेब, आपण या स्पर्धेसाठी आलात. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणि सदिच्छानं आमची स्पर्धा आज वेगळ्या उंचीवर जात आहे आणि अशा सर्वांच्या शुभेच्छा आणि सदिच्छा आम्हाला हव्या आहेत. त्यानंतर नेक्स्ट स्वागत असेल जासेगावचे आमचे सन्माननीय अतिथी सुभाष शंकर म्हात्रे यांना विनंती करतोय आपण सुद्धा यावा. आपला यथेच्छ मान सन्मान केला जातोय. टेनिस क्रिकेटशी त्यांचं जोडलेलं नातं प्रत्येक वेळी प्रत्येक शृंखलेला आवर्जून सहभाग त्यांचा असतो, उपस्थिती असते. असे सुभाषजी म्हात्रे यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून यथेच्छ मान सन्मान केला जाईल. माणिक शेठ म्हात्रे यांना विनंती असेल की आपल्या शुभास्ते वस्त्रालंकार, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सुभाष शंकर म्हात्रे यांचा आपण यथेच्छ मान सन्मान करूया. धन्यवाद सुभाषजी, आपण या स्पर्धेसाठी आलात. आपलं मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. धन्यवाद. तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा आणि सदिच्छा आमच्यासाठी लाख मोलाच्या आहेत आणि त्याचमुळे ही स्पर्धा आमची यशाकडे जात आहेत. उद्याच जो सी गटचा लॉर्ड्स आहे त्या सर्वांना सूचना केली जाते की उद्या रिपोर्टिंग तुम्हाला 6:30ला करायचं आणि पहिला चेंडू बरोबर 7 वाजता पडेल. याची सर्वांनी नोंद घ्यावी. उद्या खेळणारे जे संघ आहेत त्यांनी रिपोर्टिंग 6:30ला पहिल्या सामन्याचे करायचे आहे आणि बरोबर 7 वाजता पहिला चेंडू उद्या पडेल. धन्यवाद.
कोपरिली संघाने धावसंख्या जमवल्या ते 58 आणि 59 धावांचं आव्हान ठेवलंय ते सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघासमोर. एक सामना जबरदस्त सामना आपल्याला बघायला मिळेल. दोन्ही संघ तुल्यबल्य आहेत आणि एका बाजूला कोपरोली दुसऱ्या बाजूला चिंचपाडा संघ. एक चांगली लढत प्रेक्षकांना बघायला मिळेल. धावसंख्येचा विचार केला तर 59 धावांचा पाठलाग 30 चेंडूमध्ये एक चांगली फाईट इथं प्रेक्षकांना बघायला मिळेल. तमाम प्रेक्षकांचं मनापासून मी स्वागत करतोय. मगाशी आपण आवाज ऐकलात युवराज माले यांचा गोड आवाज, भरदस्त असा आवाज आणि सामन्यामध्ये प्रत्येक सामन्यामध्ये रंग भरण्याचं काम त्यांनी आज केलंय. त्यांचं खूप खूप कौतुक. शरद अप्पा केनी यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं बक्षीस चाललंय. अप्पांचं एटीएम खाली कधीच नसतं असं म्हटलं जातं. एटीएम भरभरलेलं असतं आणि अप्पांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावर क्रिकेटचे आपण शौकीन आहात, क्रिकेटचे चाहते आहात आणि आपण बक्षीस प्रत्येकाने लावत असता तर आपण या व्यासपीठावर येऊन या व्यासपीठाची सुद्धा आपण शोभा वाढवावी. सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. 59 धावांचा पाठलाग करण्यासाठी रोशन आणि दिनेश गायकवाड ही सलामीची जोडी. चिंचपाडा संघाची सलामीची जोडी. 59 धावांचा पाठलाग करायचा. पहिला चेंडू चरणचा चेंडू अक्रॉस द लाईन खेळून काढला. मिड क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तिथं आहे. एक पेक्षा जास्त कदाचित काही मिळणार नाही. पहिल्या चेंडूवर घेतली जाते ती 1 धाव. अकाउंट ओपन केलं जातोय 1 धावेनं. सावध सुरुवात. 59 धावांचा पाठलाग करायचा फार मोठं लक्ष आहे कारण या मैदान बघितले धावा होत नाही. त्या मैदान बघितलं या रचनेमध्ये जास्त धावा होत नाही. 59 धावा एक आव्हान असेल पण ते आव्हान पेलण्याची क्षमता सुद्धा समोरच्या संघामध्ये आहे. यावेळी दांडी गोल अप्रतिम. खूप वेगाने चेंडू फेकला होता. फलंदाज होतोय बाद. बघितलं असतात की स्क्रीनवर सुद्धा दिसतं अतिशय वेगाने फेकलेला चेंडू आणि ज्याप्रमाणे दांडी उडवली ना फलंदाजाला सुद्धा समजला नाही. त्याचा अंदाज अगदीच चुकला आणि फलंदाज पहिला बाद होतोय, गारद होतोय. 59 धावांचा पाठलाग करायचा. पहिल्याच 1 धावेवर पहिला फलंदाज बाद झाला. थोडासा दबाव तर असेलच कारण 59 धावांचा तुम्हाला पाठलाग करायचा असतो. ज्यावेळी पहिल्यांदा लवकर तुम्ही फलंदाज गमावताना थोडासा मनोवैज्ञानिक दबाव तुमच्याकडे येत असतो पण यातून तुम्हाला बाहेर पडावं लागेल. नॉकआउटची स्पर्धा आहे. प्रत्येक सामना अतिशय महत्त्वाचा आहे हे प्रत्येक संघ जाणतोय. चिंचपाडा संघ जाणतोय आणि त्यांच्या आता 1 डाऊनला येते ओमकार केनी येतोय. ओमकार येतोय. आता धावसंख्येला आकार द्यावा लागेल. 59 धावांचा पाठलाग करायचं. पहिलं P1चं आणि P2चे षटकं असतात ना त्यामध्ये धावा येण्याची गरज असते. आणि ज्यावेळी तुम्ही जर P1 आणि P2 मध्ये जर आपले फलंदाज तुम्ही गमावले तर थोडासा दबाव तुमच्याकडे येतो. पण दबावाला न जुमानता टेनिस क्रिकेट खेळायचं असतं. बरेच अशा स्पर्धा हे खेळाडू खेळलेले आहेत आणि आज सुद्धा या मैदानावर आपला खेळ दाखवण्यासाठी एका बाजूला कोपरोली आणि दुसऱ्या बाजूला चिंचपाडा संघ तयार आहे. चरणचा नेक्स्ट बॉल. पहिल्या चेंडूवर 1, दुसऱ्यावर विकेट. तिसरा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण त्यांनी केलंय. 1 धाव त्याला मिळतोय. एका धावानं संघाचं धावफलक खाल्लं जातोय. चांगली गोलंदाजी, अप्रतिम नियंत्रित गोलंदाजी चरणच्या माध्यमातून बघायला मिळतोय. आणखी 1 धाव मिळतोय. धावसंख्या धावपटाला लागते. 1 फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये 2 धावा. 59 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि त्या पाठलाग करायचा असेल तर चांगल्या चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूवर प्रहार अशा प्रकारचं तुम्हाला योजना आखाव्या लागतील. यावेळी आडव्याने चेंडू मारला. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगला आणि सुंदर असा झेल टिपला जातोय. दुसरा फलंदाज होईल. झेल बाद. फार मोठा धक्का बसतोय तो चिंचपाडा संघाला.
परगाव संघ आलाय, त्यांचं सुद्धा स्वागत करतोय. या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत केलं जातंय. सुंदर गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. चरण म्हात्रेकर जी जबाबदारी दिली होती पहिल्या षटकामध्ये, जे P1चं षटक आहे त्यामध्ये 2च खेळाडू आउट ऑफ द सर्कल असतात, त्यामध्ये तुला चांगली गोलंदाजी करायची आहे. त्यांच्या कर्णधार टाकला, त्यांचा विश्वास सध्या तर ते 60 ठरवत आहे. आतापर्यंत त्यांनी 4 चेंडू फेकले, 4 चेंडूमध्ये 2 फलंदाज गारद केलेत, 2 धावा दिल्यात. कौतुक केलं जाते गोलंदाज, अप्रतिम गोलंदाजी, अचूक टप्पा. सतीश मिशाल नवीन गोलंदाज, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये आहे, स्वतः क्षेत्ररक्षक येतात आणि झेल टिपला जातोय. आणखी एक फलंदाज होईल, झेलबाद. दबाव असतो, धावांचा पाठलाग करायला जेव्हा जातो तेव्हा थोडासा दबाव असतोच. आणि जेव्हा 60च्या आसपास धावा या मैदानावर आणि या रजनी टेनिस क्रिकेटमध्ये बघतो की ही धावसंख्या चांगली धावसंख्या, जिथून गोलंदाज आपला चांगला परफॉर्मन्स करून सामने जिंकू शकतात. ते बऱ्याच वेळा बघितलंय, कालच्या रात्रीमध्ये आजच्या रात्रीमध्ये आपण बघितलं आणि तेच आता घडताना दिसतोय. ते चरण म्हात्रे यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी करतायत. विकेट हॅट्रिकवर आहे, बघूया विकेट हॅट्रिक मिळवणार का. सुलभ केनी येतात फलंदाजीला, सुलभ केनी. अप्रतिम गोलंदाजी, यावेळी चांगला चेंडू फेकला होता पण व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून येतो. यार्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न चरणचा होता. एक धाव आणखी जोडली जाते, 3 वर 3. 3 धावा. धावपलक लागला जातं, आडव्या चेंडू टोलवला, क्षेत्ररक्षक तिथं आहे आणि यावेळी फलंदाज होईल, झेलबाद. हॅट्रिक पूर्ण केले जातं. चिंचपाडा संघाला 59 धावांचा पाठलाग करायचा. पहिलं षटक संपलं जाते, 3 धावा. कोपरोली संघाला शुभेच्छा येतात. कोपरोली गावचे एक टॅलेंटेड समालोचक नवनाथजी म्हात्रे आणि त्यांचे चिरंजीव अक्षर नवनाथ म्हात्रे, अक्षता नवनाथ म्हात्रे यांच्याकडून शुभेच्छा येतात या संघाला. आणि शुभेच्छांचा असर सुद्धा होता दिसते, कारण ज्याप्रमाणे खेळाडूंनी खेळ केलाय अप्रतिम. पहिल्यांदा फलंदाजी करताना धावसंख्येला आकार दिला, 58 धावा धावपलकावर लावल्या. आणि त्यानंतर चरण म्हात्रेचं पहिलं षटक, ज्या षटकामध्ये पूर्णतः बॅकफुट नेलंय. पण सामना अद्याप काही संपलेला नाही. इथून सुद्धा एनर्जी घ्यावी लागेल चिंचपाडा संघाला. तुम्हाला असंच मैदान सोडता येणार नाही, इतक्या दुरून आपण आलात, आपला खेळ दाखवावा लागेल. 4 फलंदाज जरी बाद झाले असतील, अद्याप 4 षटकं तुमच्या हातामध्ये आहेत आणि उरलेल्या 4 षटकामध्ये अद्याप तुम्हाला 55 धावा जमवायचा आहे. आणि त्या कशा येतील याचा तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे, शोध घेणं गरजेचं आहे. गरज आहे सध्या धावांची आणि या धावांची शोध तुम्हाला आता घ्यावा लागेल. आता तुम्हाला थांबून जमणार नाही. P2चं दुसरं षटक, गोलंदाज अंकुर पाटील. अंकुर पाटील याच्या हातामध्ये चेंडू दिलाय. ज्या विश्वासानं चरणच्या हातामध्ये चेंडू दिला होता ना, चरणने तो सार्थक ठरवला. आणि आता अंकुर येत आहे. पण आता जी जोडी खेळतोय ना मैदानावर, त्या जोडीला आता धावा जमावं लागते, प्रतिकार करावा लागेल. हे मैदान आहे संघर्षाचं, संघर्ष करावा लागेल तुम्हाला. हुतात्मा मैदान पण यावेळी संघर्ष करायला लावतोय तो फलंदाजाला. चेंडू अप्रतिम चांगल्या टप्प्यावर पडल्यानंतर थोडासा खेळाडूच्या अंगाला लागला, चेंडू जाते निर्धाव. गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते, अचूक टप्प्यावर, लाईन अँड लेंथ बघा. ज्याप्रमाणे चरणने पकडलं त्याच प्रकारची हा गोलंदाज अंकुर पाटील पकडतोय. पहिला चेंडू अप्रतिम, अधिक योग्य जागेवर त्याने फेकलाय, चेंडू जाते निर्धाव. 59 धावांचा पाठलाग. यावेळी हाफ टॅकर होता, फिरून मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथं आहे पण चांगलं क्षेत्ररक्षण 3 धावा त्याने वाचवल्या. अगदी जम्प घेऊन ज्याप्रमाणे चेंडू अडवल्यानं 1 धाव मिळतोय. 1 पेक्षा जास्त काही नाही धावसंख्या, धावपट बघायला मिळते. 4 फलंदाज बाद,
4 धावा. संघर्ष करतो इथं आणि मैदान आहे संघर्षाचं मैदान आहे. मैदानाची माती उचलून जरी तुम्ही कपाल लावली तर इथून मात्र तुम्हाला हुतात्म्यांचा रक्ताचा वास येईल. 1984 घडलेलं ते रणसंग्राम शेतकऱ्यांच्या हक्कासाठी कोण विसरेल असे मैदान. आणि या मैदानावर तुम्हाला असंच सामना सोडता येणार आहे. तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. चिंचपाडा संघाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. तुमचे अंगभूत गुण आज तुम्हाला प्रस्थापित करावे लागतील. प्रयत्न केला जातोय स्वीकारण्याचा प्रयत्न पण अचूक टप्प्यावर चेंडू पडल्यानंतर काहीसा खाली राहिला. ही गोलंदाजीची जी विविधता आहे ना ती परेशान करतोय फलंदाजांना. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतात, कधी चेंडूला उचले देतात, कधी चेंडू खाली ठेवतात. त्यामुळे फलंदाजांना थोडासा अंदाज येत नाही. आता तुम्हाला अंदाज घ्यावा लागेल, धावसंख्येला आकार द्यावा लागेल. 59 धावांचा पाठला काढायचा आहे. आणि ज्याप्रमाणे खेळ चालले ना आज गोलंदाजांचं वर्चस्व. मगाशी 2 सामन्यामध्ये वैष्णव भैरचं वर्चस्व बघितलं, त्यांनी फलंदाजांना फलंदाजी करून दिलीच नाही, फटकेबाजी करून दिलीच नाही. आणि आता कोपरुली संघाचे दोन्ही गोलंदाज चांगली गोलंदाजी करतात. यावेळी थोडीशी उंची दिली चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय. 5वा फलंदाज बाद होतोय. काय चाललंय मैदानावर. वीस 4 वर गारद झालाय संघ. दीपेश केनी नवीन फलंदाज दीपेश केनी येतोय. काय गोलंदाजी चालली, अप्रतिम गोलंदाजी. इथं अभ्यास जो आहे ना कोपरली संघाचा दिसतोय. त्यांची फलंदाजी करताना त्यांचा अभ्यास दिसला आणि गोलंदाजीमध्ये सुद्धा अचूक अशी गोलंदाजी बघायला मिळते. नेक्स्ट बॉल. यावेळी चेंडू पडल्यानंतर स्विंग झाला, स्विंग आणि मिस. अप्रतिम चेंडू. काय पडल्यानंतर स्विंग झाला चेंडू. फलंदाज फक्त बघत राहिला चेंडूवर. चेंडू जातो निर्धाव. काय गोलंदाजी चालली. पहिल्या षटकामध्ये धावा दिल्या त्या 3 आणि या षटकामध्ये धाव दिली अवघी 1. P1 आणि P2 षटक जिथं ज्यामध्ये 20-25 धावांचं लक्ष ठेवलं होतं चिंचपाडा संघानं निष्प्रभ केले. त्यांना विचारल्या प्रश्नांना उत्तर देता आले. चांगला फटका यावेळी बऱ्याच अवधीनंतर एक चांगला फटका बघायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. कव्हर मधून आलाय क्षेत्ररक्षक. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. 1 पेक्षा जास्त काही मिळणार नाही. 1 धाव मिळतोय. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ संपला जातोय. 2 षटकामध्ये 5 फलंदाजाच्या मोबदल्यात धावा जमल्यात त्या 5. जब भी कोई लड़की देखूं आहे. एकतर्फी सामन्याच्या दिशेने सामना सध्या चाललाय. तो कोणीतरी मोमेंट एंड ब्रेक करावा लागेल. चिंचपाडा संघामध्ये क्षमता आहे, त्यांच्याकडे खेळाडू आहेत, त्यांचा खेळ बघितलाय. अनेक वेळा आम्ही ते खेळ बघितलाय, पण आज काय होते बघूया. यावेळचा चांगला फटका पॉइंटच्या डोक्यावर चेंडू टोलवलाय. 1 बाउन्स. चेंडू जाईल सीमा रेषेबाहेर. 4 धावांकरता. केला हा प्रहार. असा प्रहार करायला पाहिजे. जेव्हा तुम्ही प्रहार कराल ना तेव्हा समोरच्या गोलंदाजाचं प्रेशर येतो. कारण पहिल्या षटकामध्ये बघितलं चरणने 4 फलंदाज बाद केले होते आणि त्याच चरणने पहिल्या चेंडूवर आता 3ऱ्या षटकातल्या पहिल्या चेंडूवर ठोकला चौकार. आणि अशाच प्रकारची धावसंख्या करण्यात 9 धावा धावफलकावर. आणखी 50 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. येणारे चेंडू बाकी असतील ते 17 चेंडू. 17 चेंडूमध्ये 50 धावा. अशा प्रकारचं समीकरण आलंय. यावेळी बॅटची कडा घेऊन जातोय फलंदाज होतोय झेलबाद. आतापर्यंत या
सामन्यामध्ये फेकले, चरण म्हात्रे फेकले आणि 5 फलंदाज गारद केलेत त्यांनी, पंजा त्यांनी खोललाय आणि अद्याप 4 चेंडू त्याचे बाकी आहेत. एक अनेका विक्रम आपला बघायला मिळेल का गोलंदाजीमधला, या मैदानावरचा आणखी एक विक्रम आपला बघायला मिळेल का चरण म्हात्रे यांच्या गोलंदाजीतून, याचीच आता प्रतीक्षा प्रेक्षकांना लागली. कारण 9 धावसंख्या झाले, 6 फलंदाज बाद झाले. चिंचपाडा संघ जो आम्ही बघितला ना त्यांचा खेळ, तो हा चिंचपाडा संघ नाही असं वाटतंय. कधी कधी पण क्रिकेटमध्ये होत असतं, बऱ्याच वेळेला अशा अडचणी येतात, कधी कधी तुमचा दिवस नसतो, त्यावेळेला अशा प्रकारचा खेळ होत असते, मान्य आहे. पण प्रयत्न तुम्ही करत नसाल तर थोडं कुठंतरी चुकचुकल्यासारखं वाटतं प्रेक्षकांना सुद्धा. कारण तुमचा खेळ बघण्यासाठी 5 विकेट घेणारा हा दुसरा गोलंदाज ठरलाय चरण म्हात्रे. नाव आहे चरण म्हात्रे कोपरोली. आणखी एक धाव, दशक धावफलकावर लागतोय. 10 धावा, 59 धावांचा पाठलाग करायचा आहे. 6 फलंदाज बाद झाले, 10 धावा. या सामन्यामध्ये बघितलं तर थोड्या प्रतिकारची अपेक्षा होती चिंचपाडा संघाकडून, त्यांच्याकडे क्षमता आहे, त्यांच्याकडे फलंदाजी तितकी आहे. पण आज कोपरोली संघ आणि त्यांचा चरण यावेळी चांगला फटका मारला. आणखी एक विकेट जाईल का, आणखी एक विकेट होईल, झेलबाद. पहिल्यांदाच घडतंय की या शृंखलेमध्ये 6 विकेट घेणारा चरण म्हात्रेसाठी जरा जोरदार टाळ्या आपण वाजवूया सर्वांनी. अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. आज काय गोलंदाजी त्याची चालली आणि अक्षरशः निष्प्रभ केलंय समोरच्या संघाला. ताकदवर संघ समोर सुद्धा होता चिंचपाडा संघ, त्यांची ताकद आपण सर्व ओळखता. अनेक मोठमोठ्या स्पर्धामध्ये ते खेळत असतात, स्पर्धा जिंकत असतात. पण आज या जासेच्या मैदानावर त्यांच्या समोर असलेला कोपरोली 11 कोपरोली संघ, त्यांची आज खेळ अप्रतिम झाला. चरण म्हात्रे अप्रतिम पहिल्यांदा फलंदाजी करताना सुद्धा चरणच्या बॅटमधून आपण धावा बघितल्या आणि आज 8 चेंडूमध्ये 16 धावा आणि 6 फलंदाज आता त्यांनी गारद केलेत. नेक्स्ट बॉल, स्वीप मारण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून येते. 1 धाव आणखी जोडली जातोय. 1 धावाने संघाचा धावफलक 11 धावा, 7 बाद 11, 59 धावांचा पाठलाग करायचा. प्रेक्षक सुद्धा जाणतात या सामन्याचा निकाल काय असेल. असं म्हटलं जातं की शेवटचा चेंडू पडेपर्यंत सामन्याचा निकाल सांगू नये, पण प्रेक्षक आता जाणतात. डीप स्क्वेअरला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव आणखी जोडली जातोय. 12 धावा धावफलकावर लागल्या जातात. आपण बघत आहात सरपंच चषक 2025 ही स्पर्धा खंडोबा टेनिस क्रिकेट क्लब जासे आयोजित ही स्पर्धा. एक स्वप्न होतं खंडोबा टेनिस क्रिकेटचं की नाईटची स्पर्धा आपण अरेंज करावी. चांगला फटका. यावेळी चेंडू मात्र थांबणार नाही, चेंडू सरळ निघून जाईल. प्रेक्षकांच्या भेटीसाठी सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांकरता. चांगला वेगाने चेंडू फेकला होता. बायचा इशारा पंचांकडून येतोय. विकेट किपरला चेंडू मिस करून जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 4. अमित वाघमारे सुद्धा सामना बघतोय. अतिशय चांगला फटका. सामना अद्याप संपलेला नाही याचा इशारा देणारा हा फटका येतोय 6 धावांकरता.
परत येण्याची स्थिती निर्माण होते. चिंचपाडा संघाला परत आणणार का खेळाडू, त्याच्यामधली अशी ताकद नजाकत तो दाखवण्यासाठी तयार आहे. 26 धावा धावफलक लागल्यात. 59 धावांचा पाठला करायचा आहे आणि मिथूनला बसला हा षटकार. यावेळी अवे फॉर द बॉडी, शरीरापासून खूप दूर चेंडू फेकला होता. फलंदाजा स्लोवर डिलिव्हरी केली होती. चेंडू जातोय निर्धाव. 26 धावा धावफलकावर लागल्या जातात. 59 धावांचा पाठलाग करायचा आहे. 7 फलंदाज बाद झाले. थोडसा अडचणीमध्ये आहे आणि अडचणीतून मार्ग काढतोय ध्रुव पाटील. नाव आहे ध्रुव. यावेळी चांगला फटका मारायचा. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तिथं आहे आणि पुन्हा एकदा झेल पकडला जाते. सुंदर असा झेल पकडला जातोय. 8वा फलंदाज होईल झेलबाद. ती संभावना समाप्त केली, त्याला बाद केलाय. 8वा फलंदाज बाद होते. 26 धावसंख्येवर मनोज येते खेळण्यासाठी. मनोज येते 10व्या क्रमांकावर. ऑलआउट संघ होईल का याची सुद्धा वेध आता प्रश्न प्रेक्षक एकमेकाला विचारू लागलेत. चांगली गोलंदाजी बघायला मिळाली, चांगली फलंदाजी कोपरले संघ. एक या सामन्यामध्ये तर त्यांची ताकद दिसते. फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षक तिन्ही क्षेत्रामध्ये उत्तम कार्य. यावेळी चांगला फटका स्टेट टू बॉलर वरचा प्रयत्न आणि चेंडू जातोय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावन करतात. शिल्लक आहेत आणि 7 चेंडू मध्ये आणखी 29 धावा. 30 धावा धावफलकावर लागल्या जातात. अतिशय चांगला चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जातोय आणि यावेळी मात्र अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ पकडला जातोय. 9वा फलंदाज होईल झेलबाद. फलंदाज बाद झालेत. शेवटचं षटक बाकी आहे. 29 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. यापुढील लढत आपण बघणार आहोत. एकता भंगारपाडा पक्ष पारगाव या दोन संघांमध्ये एक चांगली लढत बघायला मिळते. स्मायरा 11 सिमेंट सप्लायर पारगाव आताच मला वाटतं ते फायनलचा सामना खेळून आलेले आहेत शेलगर वरून आणि आज इथं ते आपला पहिला सामना खेळणार आहेत. बघूया काय घडतंय. गोलंदाजीमध्ये होते बदल. हितेश म्हात्रे येतात. पहिला चेंडू, चांगला फटका. किती धाव मिळतात बघूया. एकच धाव कारण आता सामन्यामध्ये त्यांना सुद्धा माहिती आहे की एकेरी 2 धावाने काय होणार आहे. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 चेंडूमध्ये निर्णायक वेळेसाठी 28 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. पण इथं विचार केला तर चिंचपाडा संघानं चांगल्या धावा सन्मानजनक धावा जमवल्या ज्या परिस्थितीत आले होते. कारण पहिले ज्यांचे 4 फलंदाज बाद झाल्यानंतर त्यांनी 31 धावा जमवल्यात. चांगली धावसंख्या. स्विंग अँड मिस. चेंडू ऑफस्टमच्या थोडासा बाहेर टाकला होता. हितेशनी थोडासा स्विंग केला चेंडूला. चेंडू जाते निर्धाव. 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये 28 धावा. झाला. टॉस होईन भंगारपाडा संघाला घोषित केलेला आहे. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय आणि सातत्यानं फलंदाज लेग साईडला चेंडू मारण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू जाते 3 मध्ये 28. जी लढत अपेक्षित होती ना आम्हाला चिंचपाडा संघाकडून ती बघायला मिळाली नाही. पण हरकत नाही. क्रिकेटमध्ये असं होत असतं. बऱ्याच वेळेला असं होत असतं की एखादा दिवस तुमचा नसतो किंवा एखादी वेळ तुमची नसतो. पण चिंचपाडा संघ सुद्धा तितक्या ताकदीचा आहे, चांगला संघ आहे. यावेळी चेंडू पुन्हा एकदा निर्धाव. 2 चेंडूंचा खेळ आता बाकी आहे आणि सामना जिंकण्यासाठी 28 धावांची गरज आहे. अप्रतिम खेळ केला तो कोपरोली संघानं तिन्ही बाजूमध्ये. गोलंदाजी असो, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अप्रतिम. एकदा तुमच्या बाजूने सर्व घडत गेलं ना का सर्व तुमच्या बाजूने घडत असतं. हे या सामन्याने दाखवलंय. कारण पहिल्या
पासून जर बघितलं चांगली फलंदाजी त्यांची झाली, त्यानंतर गोलंदाजीची सुरुवात करताना चरण म्हात्रेने केली अप्रतिम गोलंदाजी केली, अप्रतिम. पहिल्या षटकामध्ये कंबरड मोडलं चिंचपाडा संघाला, तिथून चिंचपाडा संघाला सावरता आलेच नाहीत किंवा म्हणून की मनोवैज्ञानिक दबावामध्ये ते इतके आले ना, पहिल्या षटकामध्ये दिलेले त्यांचे 4 विकेट त्यांना पुन्हा डोकं वर करून दिलेले सामन्यामध्ये. थोडासा प्रयत्न मध्ये झाला पण तो प्रयत्न अपुरा. यावेळी सलमान तिथे सरळ बॅटने खेळून काढतोय आणि तिथं धाव घेण्याचा प्रयत्नच नाही. अशा प्रकारे हा सामना जिंकलाय तो कोपरोली 11 कोपरोली संघाचा, त्यांचं हार्दिक अभिनंदन. आणि चिंचपाडा संघाचा आभार या स्पर्धेमध्ये आपण भाग घेतला. त्या सामन्याचा सामनावीर नो डाऊट चरण म्हात्रे ठरला जातोय या सामन्याचा सामनावीर. आणि जसा पुढचा सामना चालू होईल तसा पुन्हा एकदा गोड आवाज, आज रात्रीमध्ये ज्या आवाजानं सर्वांना आपल्याला प्रेमात पडलं असा आपला आवाज असेल. युवराज माले यांना विनंती करते की यापुढचं समालोचन करण्याची जबाबदारी आपण स्वीकारावी. ठरला जातोय सामनावीर. संतोषजी दमडे यांना विनंती करतो की आपल्या शिवास्ते या खेळाडूचं कौतुक करावं. चरण म्हात्रे नाव आहे कोपरोली गावचं एक ब्रँड टेनिस क्रिकेट मधलं अष्टपैलू खेळाडू. आणि 6 विकेट्स घेतल्यामुळे हा चेंडू सुद्धा एक त्यांच्या यादगार आठवणीमध्ये राहील, कारण 2 षटकामध्ये 6 विकेट गारद करणं फार मोठी कामगिरी चरण म्हात्रेच्या माध्यमातून बघायला मिळाली.